गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। माईबाप सज्जनांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की कोणत्या व्यक्तीचा घरात अपमान केल्यावर रातोरात गरिबी येते, आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतं। असा कोणता व्यक्ती आहे ना, ते आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, कुणाची निंदा किंवा अपमान करू नये, कारण जो अपमान करतो ना त्याला अधोगती निर्माण होत असते। आणि आपण आज हे सुद्धा पाहणार आहोत की चालताना या वस्तू आहेत ना, चुकूनही ओलांडू नका, नाहीतर आपल्याला दोषसुद्धा लागतात। म्हणजे घरी आलेल्या या व्यक्तीचा तुमच्या घरी कधीही अपमान करू नका, नाहीतर घराची प्रगती कधीच होत नाही। त्यामुळं या गोष्टीची नक्कीच काळजी घ्यायला हवी। तसंच नमस्कार करताना असाच करा, आयुष्याचं सोनं होऊन जाईल। त्या व्यक्तीची सकारात्मक ऊर्जा आहे ना, ती आपल्याला मिळेल। म्हणून नमस्कार करताना मनापासून नमस्कार करून बघा, त्या नमस्काराचा फायदा करून घ्यायला हवा। कारण का बरं? कारण मोठ्या व्यक्तींच्या दोन्ही पायांच्या अंगठ्यामध्ये विशेष शक्तीचा संचार होतो आणि या अंगठ्यांच्या या विद्युत रोषणाईमुळं ही शक्ती असते। आणि याच कारणामुळं मोठ्यांच्या पाया पडल्यानं ती शक्ती आहे ना, ती आपल्याला मिळत असते आणि म्हणून आपली प्रगती होत जाते। असं म्हणतात ना की जे फळ कपिला नावाची गाय दान केल्यानं किंवा कार्तिक ज्येष्ठ महिन्यामध्ये पुष्करमध्ये स्नान किंवा दान पुण्य केल्यानं इत्यादीनं प्राप्त होतं ना, तेच पुण्य ब्राह्मणाच्या पाया पडल्यानं होतं। म्हणजेच जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या पाया पडते ना, तेव्हा त्याचे दोष आपल्याला लागतात। म्हणून दोषमुक्त होण्यासाठी देवाचं नाव घ्यावं। देवाचं नाव घेतल्यानं दोघांनाही सकारात्मक परिणाम मिळतात ना, आणि पुण्यामध्ये सुद्धा वाढ होते। आता आपण पाहूया, महाभारतामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे। म्हणजे कुरुक्षेत्रामध्ये या महाभारताचं युद्ध सुरू होतं। दररोज कौरव सेनेचे मोठमोठे योद्धे मारले जात होते आणि कौरव सेना होती ना, अत्यंत दुःखी होती। त्यांच्या सैन्याची संख्या होती ना, हळूहळू कमी होत चालली होती। एक एक दिवस चिंतेचा उगवत होता। काय करावं काही सुचत नव्हतं। आणि अर्जुन आणि युधिष्ठिर यांसारख्या वीर योद्ध्यांपुढे कोणाचंच काही चालत नव्हतं। आणि भीम तर महाशक्तिशाली होता ना, एकदाच कितीतरी सैनिकांना परास्त करत होता। पितामह भीष्मांसारखे ज्येष्ठ योद्धे या कौरवांच्या बाजूने असून देखील त्यांच्या सेनेची सतत हानी होत होती। आणि त्यामुळं दुर्योधन तर अगदी रागाने पेटून उठला होता। एक दिवस दुर्योधन वैतागून पितामहांवर व्यंग करतो। म्हणजेच काय? म्हणजे त्यामुळं व्यथित होऊन भीष्म पितामह घोषणा करतात की मी उद्या सर्व पांडवांचा वध करेल। त्यांच्या घोषणेची बातमी पांडवांच्या शिबिरामध्ये पोचताच पांडवांची अस्वस्थता वाढली, कारण भीष्मांच्या क्षमतेबद्दल सर्वांनाच कल्पना होती ना। तेवढ्यात श्रीकृष्ण शिबिरामध्ये दाखल झाले आणि पांडवांची अवस्था पाहून त्यांच्या लक्षात येतात ते द्रौपदीला म्हणाले, माझ्या सोबत चल। द्रौपदीला सोबत घेऊन श्रीकृष्ण स्वारी पितामहांच्या कक्षामध्ये पोचतात। ती वेळ रात्रीची होती। स्वतः बाहेर उभे राहून ते द्रौपदीला म्हणतात की आत जाऊन पितामहांना प्रणाम कर। सांगितल्याप्रमाणे द्रौपदीनं आत जाऊन पितामहांना प्रणाम करताच अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद त्यांनी तिला दिला बघा। आणि त्यानंतर त्यांनी द्रौपदीला विचारलं, वस्त एवढ्या रात्री तू एकटी कशी इथे का आली आहेस बरं?
माझे बंधू श्रीकृष्णासोबत मी इथे आले आहे आणि ते बाहेर थांबले आहेत असं द्रौपदीनं सांगताच श्रीकृष्णाला भेटायला पितामह बाहेर आले आणि त्या दोघांनी एकमेकांना प्रणाम केला. पुढे भीष्म पितामह म्हणाले, माझ्या एका वचनाला दुसऱ्या वचनाने मात देण्याचं काम फक्त श्रीकृष्णच करू शकतात. शिबिरामध्ये परतताना श्रीकृष्ण द्रौपदीला म्हणाले की बघ, तुझ्या फक्त एक वेळ जाऊन पितामहांना नमस्कार करण्यामुळं तुझ्या पतींना जीवदान मिळालं हे तुझ्या लक्षात आलं आहे का? जर तू दररोज नित्यनेमाने पितामह भीष्म, धृतराष्ट्र, द्रोणाचार्य या मान्यवरांना नमस्कार केला असताच ना, आणि दुर्योधन, दुःशासन यांच्या पत्नींनी जर नित्यनेमानं ज्येष्ठ बंधू पांडवांना नमस्कार केला असता तर युद्धाची वेळच आली नसती. अशी असते ना नमस्कार आणि आशीर्वादाची शक्ती. म्हणजे याचं तात्पर्य काय बरं? समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, वर्तमान काळामध्ये आपल्या घरी ज्या समस्या आहेत ना त्यांचं मूळ कारण हेच आहे की कळत नकळत आपल्या हातून वडीलधाऱ्या मंडळींची उपेक्षा केली जाते. जर प्रत्येक घरामध्ये वडीलधाऱ्या मंडळींना दररोज नमस्कार करून जर त्यांचा आशीर्वाद घेण्याचे संस्कार असतील ना तर असे घर स्वर्ग बनू शकतं. म्हणून मोठ्यांचा आशीर्वाद हे एक असं कवच आहे ना की ज्याला कुठलेही शस्त्र भेदू शकत नाही. समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, कारण या नमस्कारामध्ये प्रेम आहे, नमस्कारामध्ये विनय आहे, नमस्कारामध्ये विनम्रता आहे, आणि ही नम्रता आहे ना जो भक्ती करतो त्यालाच मिळत असते. म्हणजे नमस्कारामध्ये अनुशासन सुद्धा असतंच ना. नमस्कारामध्ये आदर शिकवतो. नमस्कारामुळे मनात सुविचार येतात. नमस्कारामुळे क्रोध नष्ट होतो. नमस्कारामुळे अहंकार नष्ट होतो. नमस्कारामध्ये शीतलता आहे, आणि ही नमस्कार आहे ना ही आपली संस्कृती आहे, आणि या संस्कृतीचं जतन आहे ना ते प्रत्येकानं केलं पाहिजे. आता बघा, वैज्ञानिक कारण पाहूया. आता आपण शास्त्रानुसार कारण पाहिलं, आता विज्ञान काय सांगतं ते पाहूया. जेव्हा आपण दुसऱ्याच्या पाया पडतो ना तेव्हा आपल्या शरीरातील सर्व जोड आहे ना ते ताणले जातात. त्यामुळं ताण दूर होण्यास मदत होते. हा एक आहे ना, हा एक व्यायामाचा प्रकार आहे. जेव्हा खाली वाकून आपण पडल्यानं डोक्यातील रक्तप्रवाह वाढतो, जो डोळ्यांसाठी चांगला सुद्धा असतो. तसंच खाली वाकल्यानं आपला अहंकार सुद्धा कमी होतो, आणि वडीलधाऱ्या मंडळींबद्दल ही समर्पणाची भावना सुद्धा निर्माण होते. आता आपण हे पाहूया, कोणाच्या पाया पडू नये. पहिली गोष्ट म्हणजे पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या पाया पडू नये. एखादी व्यक्ती पूजा करत असेल तर त्या व्यक्तीच्या पायांना स्पर्श करू नका, अन्यथा पूजेत अडथळा निर्माण होऊ शकतो. त्याचबरोबर मंदिरात सुद्धा कोणाच्या पाया पडणं योग्य मानलं जात नाही, कारण मंदिर आहे ना हे देवाचं स्थान आहे, आणि येथे पाया पडल्यास मंदिराचं पावित्र्य भंग होऊ शकतं. कारण मंदिरामध्ये देवापेक्षा श्रेष्ठ कोणीच नसतो. म्हणून मंदिरात कधीही कोणाच्या पाया पडत जाऊ नका. पुजारी व्यक्तीच्या पाया पडू नये. आता दुसरी गोष्ट, कुमारी मुलींना कधीच पाया पडायला लावू नये. हिंदू धर्मामध्ये मुलींना देवीचं रूप मानलं गेलेलं आहे, म्हणून कुमारी मुली हे देवीचं रूप मानले जातात. त्यामुळं त्यांच्याकडून पाया पडून घेऊ नये असं शास्त्र सांगतं. आणि कुमारी मुलींनी पायांना स्पर्श केल्यानं माणूस पापाचा भागीदार बनू शकतो. हिंदू मान्यतेनुसार मामा आणि मामीनं त्यांच्या भाच्या किंवा भाचीला त्यांच्या पायांना स्पर्श करून देऊ नये, कारण भाचीला काशी स्वरूपामध्ये मानलं जातं. आणि स्मशानभूमीतून आलेल्या व्यक्तीच्या पाया पडू नये. हिंदू धर्मामध्ये असं मानलं जातं की जर एखादी व्यक्ती स्मशानभूमीवरून परत येत असेल तर त्या व्यक्तीच्या पायाला हातसुद्धा लावू नये.
मग तो आपल्यापेक्षा मोठा असला तरी असं करणं अशुभ मानलं जातं. आता चौथी गोष्ट पाहूया. झोपलेल्या व्यक्तीच्या पाया कधीच पडू नये. झोपलेल्या व्यक्तीच्या पायांना स्पर्शसुद्धा करू नये. कारण झोपलेली व्यक्ती मृत दिसते आणि आपण मृत व्यक्तीच्याच पाया पडतो ना. म्हणून शत्रूला कधी करू नका नमस्कार. बघा, शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आपल्या शत्रूला आहे ना कधीच नमस्कार करू नये. कारण त्यांच्या मनात कायम द्वेष निर्माण झालेला असतो आणि आपले चांगलं होऊ नये ना अशी भावना त्यांच्यामध्ये असते. त्यामुळं त्यांच्या पाया पडल्यानं आपल्यात नकारात्मक ऊर्जा येते. म्हणूनच शत्रूला कधी नमस्कार करू नये. आता पाहूया सहावी गोष्ट. साधू संन्यासींकडून पाया पडून घेऊ नये. साधू संन्यासी असतात ना यांच्या आपण पाया पडावं, पण त्यांना कधीच आपल्या पाया पडू देऊ नये. कारण ते फक्त आहेत ना त्यांच्या गुरूंच्या पाया पडतात. आता पुढे पाहूया. जावयानं सासऱ्यांच्या पाया पडू नये. जावयानं सासऱ्यांच्या पाया पडू नये असं म्हणतात ना, कारण पौराणिक कथेमध्ये शिवशंकरांनी आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती ना. म्हणून भाच्यानं मामाच्या पाया पडू नये. भाच्यानं मामाच्या पाया पडू नये हे कृष्ण कथेवरून सांगितलं जातं. कारण कृष्णानं कंस मामांचा बघा तो वध केला होता ना. आता पुढे पाहूया. जेवताना पाया पडू नये. एखादी व्यक्ती जेवत असेल ना तर जेवताना कधीच पाया पडू नका. आता आपण पाहूया कोणाच्या पाया पडल्यानं भाग्य वाढतं. पहिली गोष्ट, मोठी बहीण आणि आत्याच्या पाया पडल्यानं बुध ग्रह मजबूत होतो. म्हणून आपली बघा पूर्वज सांगायचे ना, आपले आजोबा सांगायचे भावाने बहिणीच्या नक्कीच पाया पडायला हवं. आता वयस्कर माणसांच्या पाया पडल्यानं केतुग्रह मजबूत होतो. वडिलांच्या पाया पडल्यामुळं सूर्यग्रह मजबूत होतो. काकी, आई, आजी, मावशी यांच्या पाया पडल्यानं चंद्रग्रह मजबूत होतो. मोठ्या भावाच्या पाया पडल्यानं मंगळ ग्रह मजबूत होतो. आणि संत, गुरु, ब्राह्मणाच्या पाया पडल्यानं गुरुग्रह मजबूत होत असतो. वहिनीच्या पाया पडल्यानं शुक्रग्रह मजबूत होतो. आणि सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवले तर आपला राहू ग्रह आहे ना तो सुद्धा मजबूत होतो. आणि म्हणून आपल्या कामांमध्ये येणारे अडथळे आहेत ना ते आपोआप दूर होत जातात. हा राहू ग्रह आहे ना आपल्या कामांमध्ये अडचणी आणत असतो. आणि त्यामुळं राहू ग्रह जर मजबूत झाला तर आपल्या कामांमध्ये येणाऱ्या अडचणी आहेत ना त्या आपोआप दूर होतात. आता पाहूया कोणाला ओलांडू नये. म्हणजे कोणत्याही प्राण्याला ओलांडू नका. तसंच अग्नीला चुकून सुद्धा ओलांडू नका. कधीही पाय लागू देऊ नका. अग्नीला पाय लागणं खूप अशुभ मानलं जातं. यामुळे अग्निदेवाचा अपमान होतो. ज्या खुट्याला गाय किंवा वासरू बांधलेलं असतं ना त्या दोरीला कधीच ओलांडू नये. केस, भस्म, गंध, पवित्र वस्तूंना कधीच ओलांडू नका. कापलेली नखं असतात ना ती कधीच ओलांडू नये. कोणत्याही अंड्याचे कवच कधीच ओलांडू नये. अंड्याचे कवच ओलांडलं ना तर अतिशय अशुभ मानलं जातं. म्हणून कोणाचेही जेवणाचं ताट कधी ओलांडू नये किंवा ओलांडलेल्या ताटातील जेवण कधीच खाऊ नये. हे जेवण असतं ना खाल्ल्याने दोष निर्माण होतो असतो. आता पाहूया या 4 लोकांचं आपल्या घरी आगमन होणं खूप शुभ असतं. ही 4 लोक कोणती आहेत ना ते आता आपण पाहणार आहोत. जर तुमची नणंद तुमच्या घरी येत असेल ना तर तिने 4 दिवस राहून तिचा पाहुणचार करणं अतिशय शुभ मानलं जातं. नंदेच्या तुमच्या घरी येणं अतिशय शुभ मानलं गेलेलं आहे. त्यामुळं तिचा कधीच म्हणजे कधीही नंदेच्या घरामध्ये अपमान करू नये. 4 दिवस ती राहील ना तेवढा तिला प्रेमानं वागवा. तिचं शुभ आशीर्वाद घ्यावा. यामुळं आपल्या घराची देखील प्रगती होत असते ना.
म्हणून नंदेला कधीही अपमानित करू नये. आपल्या घराला कधीच काही कमी पडत नाही. घर सदैव भरलेलं राहतं. पुढे पाहूया. जावयानं बघा, ते पाय तुमच्या घराला लागणं अतिशय शुभ मानलं जातं. म्हणूनच जावई तुमच्या घरी येत असेल ना, तर ते तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ असतं. मात्र जावयाने घर जावई होऊन राहू नये, नाहीतर ते खूप अशुभ असतं. तुमच्याकडे वारंवार तुमचे भाचे येत असतील तर त्यांचं तुमच्या घरी येणं तुमच्यासाठी खूप शुभ असतं. म्हणून तुमच्या घरी कोणी संत महापुरुष गुरुजी येत असतील ना, त्यांची शुभ पावलं तुमच्या घराला अत्यंत शुभ बनवत असतात. आता शेवटचे आणि महत्त्वाचे उपाय. जरा आई वडील आणि गुरु यांची सेवा करणं ही सर्वात उत्तम तपश्चर्या आहे. म्हणून पुंडलिकाच्या तपश्चर्येमुळं विठोबा त्यांच्यावर प्रसन्न झाला ना. म्हणून पुंडलिकाचा आदर्श समोर ठेवून आपणही आईवडिलांचं मनापासून आज्ञापालन करणं, त्यांची लीन भावाने सेवा करणं आपलं कर्तव्यच आहे ना. आणि आईवडील संतुष्ट झाल्यास परमेश्वर प्रसन्न होतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, सर्व लहान थोरांनी लक्षात ठेवा. आई वडिलांनी सांगितलेलं मनापासून ऐका. त्यांच्या कामामध्ये त्यांना मदत करा. त्यांना देवासमान मानून त्यांची सेवा करा. शेवटी एवढंच म्हणेल की आईची माया आणि पित्याची छाया आहे ना, ती सोबत मिळाल्या ना, तर तुम्ही जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, तुमचा कधीच पराभव होणार नाही. ज्याच्या सोबत त्याचा भाऊ, ज्याचे माता पिता असतील ना, त्याला कुणीही पराजित करू शकत नाही. आपण रामायणामध्ये सुद्धा पाहिलं असेल, रावणाच्या सोबत त्याचा भाऊ बिभीषण नव्हता आणि श्रीरामाच्या सोबत त्यांचा भाऊ लक्ष्मण होता. मग त्या रावणाच्या आणि श्रीरामाच्या लढाईमध्ये विजय कोणाचा झाला बरं? ज्याचा भाऊ सोबत होता ना, त्याचाच विजय झाला ना. म्हणून भाऊ खूप महत्त्वाचा आहे. आपल्या आईवडील खूप महत्त्वाचे आहेत. आपली बहीण खूप महत्त्वाची आहे. सर्व नाती आहे ना, आनंदाने निर्माण करा. आणि ही आनंदाने निर्माण होतील कधी? जेव्हा आपण भक्ती मार्गामध्ये राहू, जेव्हा आपण अहंकाराची बाजू खाली झोपू, तेव्हाच होईल ना. जेव्हा अहंकार आपला खाली राहील ना आणि नम्रता वर येईल, तेव्हाचे खरं होईल ना. म्हणून नम्रता असेल ना तर सर्व नाती व्यवस्थित होतील. सर्व नात्यांमध्ये प्रेम निर्माण होईल. सर्व गोष्टी तुमच्या सुरळीत पार होतील. कारण या जगामध्ये तुम्ही एकच गोष्ट स्वीकारा. जर तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये पाप निर्माण होत असेल तर त्या गोष्टीला स्पर्शसुद्धा करू नका. आणि जर जिथे पुण्याचा वाटा असेल ना, तिथे तुम्हाला आमंत्रण न केलं तरी नक्की आवर्जून जा. कारण हे पुण्य आहे ना, तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाही. आता गोष्ट राहिली ही की बघा, श्रीमंत जरी व्यक्ती असेल ना, तरीसुद्धा तो तोंडानेच खातो आणि गरीबसुद्धा तोंडाने खातो. फक्त आपल्याकडे जे आहे ना, त्याच्यामध्ये सुख मानायला सुरुवात करा. जोपर्यंत आपल्याकडे जे आहे त्याच्यामध्ये सुख मानत नाही ना, तोपर्यंत तुमच्याकडून दुःख कधीच जाणार नाही. तुमच्याकडे पैसा असूनसुद्धा तुम्ही गरीबच राहणार आहात. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, मला परधन अजिबात नको, मला परश्री संग अजिबात नको. मला जे काही दिलेलं आहे ना, त्याच्यामध्ये मी खुश आहे, असा जो व्यक्ती मानतो ना, असं मानून जो भक्ती करतो त्याचीच खरी भक्ती असते. नाहीतर या जगामध्ये भक्ती अनेक लोक करतात, पण जी मनाने आणि पवित्र भक्ती होते ना, माणसामध्ये देव पाहायला सुरुवात होते, तीच खरी भक्ती आहे ना. म्हणून दुसऱ्याला दुःख देऊ नका. दुसऱ्याच्या प्रेमामध्ये प्रेम निर्माण करा. सुखामध्ये सुख निर्माण करा. दुसऱ्यांच्या दुःखामध्ये सहभागी व्हा. कारण या जगामध्ये सर्व काही क्षणिक आहे. एक आणि एक दिवस हा क्षणभंगूर देह आहे ना, तो मातीमध्ये विलीन होणार आहे. म्हणून तुमचं मन आहे ना, एकाग्र करा.
आणि हे मन एकाग्र होईल कधी? जेव्हा आपण 2 वेळची उपासना करू, ब्रह्ममुहूर्तावर उठू, तेव्हाचे मन एकाग्र होईल ना, तेव्हाचे मन साधनेमध्ये लागेल. आणि जोपर्यंत तुमचं मन साधनेमध्ये लागत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला कोणतीही प्रचिती येणार नाही. कोणतीही परमेश्वराकडून अपेक्षा ठेवू नका. कारण जो भक्ती मार्गामध्ये लीन होतो ना, त्याच्याजवळ आपोआप भगवंत येतो. जय जय रघुवीर समर्थ.